बरोबर. गणिताच्या पेडागॉजीमध्ये हेच महत्वाचं आहे की प्रश्न तुम्हाला समजायचे आणि ज्या काही काही थोड्या कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, त्या फक्त आपण लक्षात ठेवायच्या. मुलं कशा प्रकारे गणित वगैरे सोडवतात किंवा अजून त्याच्यामध्ये एन शेपचे वगैरे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. त्यावेळेस आपण पाठीमागे जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले तर बघून घ्या, ठीक आहे. जे नवीन असतील ना तर त्यांना मी सांगेल की तुम्ही काय करायचं, जी तुम्ही बॅच घेतली पेपर 1 ची किंवा पेपर 2 ची घेतली असेल तर तिथं गणित विषय आहे आणि त्या गणित विषयामध्ये गेल्यानंतर फोल्डर आहे, गणित विषयाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये जायचं आणि तुम्ही म्हणजे खालून 1 नंबर पासून असं जर बघितलं जाईल किंवा मधले आदले कुठले बघितले तरी चालतील. कारण आपण त्याच्यामध्ये एमसीक्यू घेतलं आणि एमसीक्यू मधून काय होतात, मल्टिपल तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे ते थोडंसं आधीचे बघून घ्यायचे. ओके, चला क्लिअर ना. चला बघा प्रश्न वाचा की विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्राइट. बघा मोस्ट अप्रोप्राइट लक्षात ठेवायचं की सर्वात योग्य. तर हे तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे की आपण प्रश्नामध्ये नेमकं काय दिले. इथे एक शब्द येतो पहा मोस्ट अप्रोप्राइट आणि दुसरा एक निगेटिव्ह येतो पण लिस्ट अप्रोप्राइट. ठीक आहे, मोस्ट म्हणजे पहा सर्वात जास्त आणि जर समजा तिथं असेल पहा लिस्ट तर याला म्हणायचं पहा कमी. कमी महत्वाचा कोणता, जास्त महत्वाचा कोणता आणि कमी महत्वाचा कोणता, याच्याकडे आपण लक्ष ठेवायचं. फॉर इन्क्लुडिंग ओपन एंडेड क्वेश्चन इन मॅथमॅटिकल क्लास. आता ओपन एंडेड क्वेश्चन आपल्या सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे. बघा तुम्हाला मी म्हटलं होतं ओपन एंडेड क्वेश्चन तुम्हाला ईव्हीएस मध्ये विचारला जाईल, तुम्हाला विज्ञान मध्ये विचारला जाईल, तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये सगळीकडे तुम्हाला ओपन एंडेड क्वेश्चन हा दिसणार. सीडीपी मध्ये पण दिसेल. इथं आला बघा गणिती कक्षा में मुक्त सिर वाले, बरोबर, मुक्त म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन समकालीन समाकलित करने के लिए निम्नलिखित में से क्या सबसे अधिक उपयुक्त होगा. समाकलित करणे म्हणजे पहा इन्क्लूड करणं किंवा त्याचा समावेश करणं. बरोबर. बघा इन प्रश्नों को की एक दूसरे से नकल करना आसान नहीं है. म्हणजे या प्रश्नांची आपण एक दुसऱ्यांनी या ठिकाणी काय करणं, नकल करणं, कॉपी करणं काय पहा या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर. त्यानंतर यह प्रश्न विद्यार्थियों में आलोचनात्मक चिंतन का विकसित करता है. म्हणजे लक्षात ठेवा की क्रिटिकल थिंकिंग तुमची डेव्हलप होते. इन प्रश्नों के उत्तर पुस्तक में नहीं होते. या प्रश्नांचे उत्तर पुस्तकात नसतात. इन प्रश्नों को हल करने में समय अधिक लगता है. तर सगळ्यात तुमचा उपयुक्त कोणता येणार, तर हे जे प्रश्न असतात या प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्रिटिकल थिंकिंग विकसित होते. आता लक्षात घ्या ओपन एंडेड जो क्वेश्चन असतो ना तर याच्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं मुलं ही द्विमार्गी विचार करतात, बहुमार्गी विचार करतात, एकमार्गी विचार करत नाहीत. एकमार्गी विचार म्हणजे क्लोज एंडेड आला. एकमार्गी विचार म्हणजे ज्याचं फक्त एकच उत्तर असेल, सगळ्या वर्गाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर एकच असणार, तो तुमचा क्लोज एंडेड झाला. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे विचार पण एकच असेल. परंतु जर समजा ओपन एंडेड क्वेश्चन असेल तर प्रत्येक मुलाची उत्तरं देण्याची ही पद्धत वेगळी असेल. उत्तर तुमचं एक असेल परंतु या ठिकाणी विचार मात्र हे वेगवेगळे असू शकतात. म्हणजे मी तुम्हाला बघा काल विचारलं होतं आपल्या मराठीचं सेशन हिंदीचं सेशन झाला तर बऱ्याच जणांनी त्या वेगळा घटक ओळखा याच्यामध्ये बऱ्याच जणांनी वेगळं लॉजिक लावलं. हे महत्वाचं असतं की तुम्ही ओपन एंडेड मधून काय करता, मुलांना वेगवेगळ्या कन्सेप्ट समजतात. अरे हा विचार कसा केला असेल, हे गणित कसं त्यांनी सोप्या मार्गाने सोडवलं, गणितामध्ये हेच महत्वाचं आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणी आलोचनात्मक चिंतन क्रिटिकल थिंकिंग विकसित होण्यासाठी तुमचं ओपन एंडेड क्वेश्चन या ठिकाणी आयएमपी असतो. समजला. चला आता हा प्रश्न व्यवस्थित फक्त वाचा. ओके. कधी कधी मोठे मोठे गुगल्या टाकल्या जातात त्यावेळेस फक्त घाबरायचं नाही. ठीक आहे, सोपं आहे, फक्त बघून घ्या. फक्त काय क्वेश्चन है. प्राथमिक कक्षा के एक गणित के शिक्षक ने अपने विद्यार्थियों को निम्नलिखित समस्या हल करने को दी. आता वर्गामध्ये काय केलंय, एक आपल्याला काय केलंय, एक गणित सोडवायला दिलंय. काय केलंय, 616 विद्यार्थियों के स्कूल के लिए 28 विद्यार्थी वाली कितनी कक्षाओं की आवश्यकता होगी. आता 616 हे एकूण विद्यार्थी, एकूण विद्यार्थी किती 616 आहेत आणि एका वर्गामध्ये 28 विद्यार्थी घ्यायचे. एका वर्गामध्ये वर्गात किती घ्यायचे, 28. बरोबर ना, एका वर्गात 28 घ्यायचे. बरोबर. तर मग आता या 616 विद्यार्थ्यांना जर एका वर्गात 28 विद्यार्थी बसवायचे असतील तर किती वर्गांची आवश्यकता असेल. बरोबर का. हा प्रश्न इथे विचारलाय. आता मग काय केलं, विद्यार्थ्यांनी ही जी काय समस्या, हा जो प्रॉब्लेम आहे तो अशा प्रकारे सोडवला. एक वर्ग एक कक्षा बरोबर काय केलं, 28 केलं. नंतर काय केलं त्यांनी बघा 10 वजा 280, 10 वजा 280 केलं. नंतर किती झालं हे 280 280 किती झाले 560 झाले. बरोबर. 280 280 झाले 560. म्हणजे थोडक्यात आपण इथं करूया 280 अधिक 280 560 झाले. नंतर बघा त्याने काय केलं, 2 केलं म्हणजे 56. बरोबर ना, 2 वजा नाही म्हणजे 56 केलं. म्हणजे 2 वर्गासाठी किती मुलं 56 किंवा 56 साठी 2 वर्ग लागतील. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करू, अजून 56 मिळवूया. बरोबर. 280 280 56 किती होतील पहा 616 होतील. आता बघा
मग त्याने काय केलं नंतर हे 10 बरोबर 280 साठी 10 वर्ग लागले, ह्या 280 साठी 10 वर्ग लागले बरोबर, हे 20 वर्ग झाले आणि परत ह्या 56 साठी 2 वर्ग लागले म्हणजे 10 10 10 22 झाले, म्हणजे किती एकूण 22 वर्गांची गरज आहे. असं या ठिकाणी काय केलं त्याने गणित सोडून टाकलं. बघा समझून गए व्यवस्थित, गाय गडबड करू नका. आता बघा निम्नलिखित में से विद्यार्थी द्वारा उपयोग की गई कलन विधि के लिए कौन सा सबसे उपयुक्त है. आता कलन विधी म्हणजे काय हे सांगतो. कलन विधी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण इथं काय म्हणतो त्याला क्रिया म्हणजे क्रिया म्हणतो ना बरोबर ना. कलन विधी बघा इथं बघा, वन ऑफ द स्टुडंट सॉल्व द प्रॉब्लेम इन द फॉलोइंग वे, विच ऑफ द फॉलोइंग अप्रोप्रिएट फॉर द अल्गोरिदम युज्ड बाय द स्टुडंट. अल्गोरिदम म्हणा किंवा त्याने जी काही प्रक्रिया केली बरोबर ना, गुणाकार असेल काही असेल, जी काही क्रिया केली तर त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. मग कलन विधी यापैकी कोणती आहे, सगळ्यात उपयुक्त यापैकी काय आहे की त्याने नेमकी इथं कोणती मेथड वापरली, बेरीज वापरली, वजाबाकी वापरली, गुणाकार केलाय किंवा भागाकार केलाय. बघा पहिला म्हटलंय विद्यार्थी ने समस्या हल करने के लिए योग पर विभाजन के वितरण नियम का उपयोग केला. म्हणजे काय केलं त्यांनी योग पर, ठीक आहे, योग म्हणजे काय बेरीज. द स्टुडंट्स हॅज यूज्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ डिव्हिजन अक्रॉस ऍडिशन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. म्हणजे बेरजेचा या ठिकाणी उपयोग करून त्याने विभाजनाचे जे वितरणाचे नियम आहेत ते इथं लावले. बघा वितरण आपण बघतो ना, ए अधिक बी, नंतर तुमचा आपण काय करतो वितरण करतो, ए अधिक बी त्याचा वर्ग असेल बरोबर, चा वर्ग असेल, हे असं आपण त्या ठिकाणी करतो, तुमच्या लक्षात आलं असेल. असं या ठिकाणी केलंय का बघा. नंतर विद्यार्थी समस्या हल करने के लिए विभाजन के वितरण और सहचार्य दोनों नियमों का उपयोग केला. म्हणजे विभाजनाचं वितरण पण सुद्धा केलं आणि जे सहचार्य दोनोंचे नियम आहेत ते सुद्धा इथं वापरले. नंतर विद्यार्थी समस्या हल करने के लिए एक गलत कलन विधी का उपयोग किया. आता या ठिकाणी बघा वेगळं काय चुकीचं केलंय का, तिने चुकीचं केलेलं नाही, ठीक आहे, चुकीचं नाही केलं. म्हणून लक्षात ठेवा तिसरं आपलं लगेच काट मारून टाकू. विद्यार्थी समस्या हल करने के लिए योग पर विभाजन के सहचार्य नियम का उपयोग किया. योग पर म्हणजे काय केली, बेरजेवरती जे काय आपलं डिवायजेशन असेल, जो काही आपण काय डिस्ट्रीब्युशन लॉ आहे तर तो इथं वापरला आणि सहचार्य नियमाचा सुद्धा उपयोग केला. बरोबर. आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो सहचार्य नियम काय आहे, तर थोडक्यात इथं आपण समजून घ्या. बघा त्या मुलाने काय केलं, या ठिकाणी भाग योग म्हणजे याचं विभाजन केलं. त्यांनी 616 ला काय केलं बघा, 616 त्यांनी विभाजन केलं. 280 280 56 म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलं, विभाजित केलं 280 280 56. आता बघा कारण त्याला माहिती की जर 616 पण भाग द्यायचा असेल तर थोडंसं अवघड जाईल. मग 280 अधिक 280 केलं आणि याला आपण काय केलं, समजायला 28 ने जर भाग दिला तर याचे 10 वर्ग होतील, याचे 10 वर्ग होईल. याला जर 2 ने भाग दिला की ह्याचे म्हणजे 28 ने ह्याला भाग दिला त्याचे 2 वर्ग होतील. म्हणजे इथं त्याने बघा अशा प्रकारे हा डिव्हायजनचा काय केला, डिव्हिजन म्हणजे काय केला, डिवायडेशनचा डिस्ट्रीब्युशन लॉ बरोबर ना, विस्तार केला इथं. आणि मग त्याच्यामुळे त्याला काय झालं, एकदम सोपं झालं. तर हा लक्षात घ्या बघा, ए अधिक बी अधिक सी बरोबर ना भागिले डी. तर केलं बघा ए वजा ए भागिले डी, बी भागिले डी आणि सी भागिले डी. तर हा झाला पहा डिस्ट्रीब्युशन लॉ, हा काय झाला पहा डिस्ट्रीब्युशन लॉ. आणि मग त्याच्यामुळे त्याने काय केलं, अशा प्रकारे हे गणित पटकन सोडवलं. आता इथं सहचार्याचा उपयोग झालाय का, तो बघा. सहचार्य नेमकं काय असतं ते समजून घेऊ आपण. बघा ह्याला म्हणायचं सहचार्य म्हणजे समजा ज्यावेळेस समजा 3 संख्या असतील, ए अधिक बी अधिक सी केलं बरोबर, म्हणजे काय होणार पहा, ए अधिक बी अधिक सी. मग याच्यामध्ये तो लॉ उपयोग होतोय का, सहचार्य आपण त्याच्यामध्ये वापरतोय का, सहचार्य आपण इथं वापरत नाही बरोबर ना, आपण भाग करतोय फक्त. बघा मग इथं काय होतं, इथं गुणा केले बी लागू होतं. म्हणजे आपण ज्यावेळेस हे करतो म्हणजे गुणाकाराची क्रिया करतो त्यावेळेस इथं याचा उपयोग होईल. लेकिन विभाजन के लिए सहचार्य नियम या ठिकाणी लागू होणार नाही बरोबर ना. विद्यार्थ्याने कोई ऐशी म्हणजे आपण रिग्रुपिंग इथं केलंय का, रिग्रुपिंग कोणत्या प्रकारचं केलं नाही, त्याने एकदम साधं सोपं केलं. 280 280 आणि त्याला फक्त काय केलं, भाग दिला, एवढंच केलंय. जर रिग्रुपिंग केलं असतं तर सहचार्य तिथं लागू झालं असतं. हे रिग्रुपिंग, याला आपण काय म्हणतो, रिग्रुपिंग करणं बरोबर. जहाज सहचार्य नियम का वापर म्हणजे प्रयोग नाही होता. आता या ठिकाणी त्यांनी समूह नाहीत बदलले, नाही किसी प्रकार की री असोसिएशन केलेलं नाही. फक्त त्याने काय केलं, फक्त साधा सोपा फक्त भागाकार केला आणि ते वेगवेगळं केलं. म्हणजे फक्त वितरण केलं, म्हणजे वाटणी केली त्याने बाबा, भाग केले त्याचे आणि भाग करून त्यांनी सोप्या संख्येला त्याने काय केलं, फक्त भाग दिला. ज्याच्यामुळे त्याला ते वर्ग जे आहेत ते एकदम व्यवस्थित मिळाले. मग बघा आपल्याला सहचार्याचा उपयोग इथं दिसतोय बरोबर. अजून कुठं, हा दुसऱ्यामध्ये बघा काय म्हटलंय, हा इथं सुद्धा बघा सहचार्याचा उपयोग केलाय. मग हे येणार नाही, तुमचं फक्त आणि फक्त एक येईल. कळालं का, समजलं का सांगा, का डोक्यावर गेलं सगळं.
साधं सोपं कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला मी एक सांगतो की 1ली ते 5वीचा वर्ग आहे बरोबर ना, 1ली ते 5वीसाठी हा समजा प्रश्न आला तर मुलांना सहचार्याचा नियम इथं लागू होईल का नाही, तर तुमचा तो पुढे येणार कुठं, तर तुम्ही ज्यावेळेस 6वी 7वी 8वी जाणार त्यावेळेस तुमचा तो बीजगणितामध्ये तो सहचार्याचे नियम लावणं बरोबर ना. मग या वर्गासाठी तो लागूच होत नाही, साधं सोपं लक्षात ठेवायचं बरोबर की नाही, की ज्या वर्गासाठी तो प्रश्न विचारलाय ना त्या वर्गासाठी ती कन्सेप्ट आहे का, फक्त हे आपल्याला माहिती पाहिजे. इथं फक्त आपण विभाजन करू शकतो कारण 4थी 5वीचा वर्ग आहे, विभाजन आपण करू शकतो, भागाकार करू शकतो, परंतु सहचार्य लावायचं असेल तर तुम्हाला 6वी पासून पुढे जावं लागेल बीजगणित. म्हणून हे कायम लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला ती कन्सेप्ट सांगितली कारण इथं आपले 6वी ते 8वीचे पण बरेच जण आहेत म्हणून तुम्हाला मी सांगितलं, परंतु हे साधं सोपं लक्षात ठेवायचं की सहचार्य याच्यामध्ये येणारच नाही बरोबर. बघा परत एकदा मी सांगतो, आता हे लक्षात घ्या की तुम्हाला हे गणित विचारले 616 विद्यार्थी आहेत एका वर्गामध्ये आणि 616 विद्यार्थ्यांना जर आपल्याला काय करायचं असेल की 28 वर्गामध्ये बसवायचं, सॉरी 28 विद्यार्थी वाले म्हणजे एका वर्गामध्ये 28 विद्यार्थी आपल्याला काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे थोडक्यात बघा विद्यार्थी एकूण शाळेची पटसंख्या आहे 16 बरोबर, आणि मग 616 विद्यार्थी असतील तर एका वर्गाची कॅपॅसिटी आहे फक्त 28. तर मग 28 विद्यार्थी असणाऱ्या वर्गामध्ये हे जर 616 विद्यार्थी बसवायचे असतील तर थोडक्यात त्या 616 विद्यार्थ्यांसाठी किती वर्गची गरज असेल. बघा जर तुम्ही साधा सोपा विचार जर केला तर बघा की 616 विद्यार्थी आहेत ना, तर आपल्याला एका वर्गामध्ये 28 मुलं बसवायचे, तर आपण याच्यामध्ये काय करणार, याच्यामध्ये जर करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ही क्रिया केली. आता आपण नाही केलेली क्रिया त्याने केली. त्याने काय केलं की याच्यामध्ये जे 616 आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलं 280 280 आणि काय केलं 56 केलं, म्हणजे वाटणी केली. इथं सहचार्य नाही केलं, म्हणजे समजा 280 सोबत 56 घेतलाय का इथं नाही, किंवा ह्या 280 सोबत 56 घेतलाय का नाही. म्हणजे सहचार्य म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये रिग्रुपिंग करणार बरोबर ना, म्हणजे ए चा बी, बी चा सी, म्हणजे ए बरोबर एकदा बी घेणार, बी बरोबर सी घेणार, परत ए सोबत सी घेणार बरोबर ना, किंवा ए आणि बी, म्हणजे असं आपण रिग्रुपिंग करतो. इथं रिग्रुपिंग केलंय का, सहचार्य म्हणजे काय करणं, रिग्रुपिंग करणं. इथं रिग्रुपिंग झालेलं नाही, इथं साधं सरळ झालं तर हे पार्ट डिस्ट्रीब्युशन झालं बरोबर आहे, योग म्हणजे बेरीजचं डिस्ट्रीब्युशन झालं. आणि नंतर काय केलं 28 विद्यार्थी आपल्याला पाहिजे ना, म्हणून काय केलं 280 ला 28 ने भागलं, म्हणजे 280 ला 28 ने भागलं की 280 मुलांसाठी 10 वर्ग लागतील, ह्या 280 10 वर्ग लागतील आणि ह्या 56 साठी 2 वर्ग लागतील, म्हणजे एकूण वर्ग किती लागतील 22 लागतील. मग हे त्याने कसं काढलं तर हे फक्त साधं सोपं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर काय. मग बघा पहिल्यामध्ये काय म्हटलं, विद्यार्थी समस्या हल करने के लिए योग पर विभाजन के वितरण नियम का उपयोग किया, म्हणजे बेरजेवरती काय केलं जे वितरणाचे नियम आहेत आपण वाटणी करतो की नाही, म्हणजे समजा या मुलाला 4 त्या मुलाला 4 या मुलाला 4, म्हणजे एक तर समान वाटणी करू किंवा त्या समान भागामध्ये वाटणी करू. इथं समान भागामध्ये वाटणी केली बरोबर ना, समान भाग केले, इथं समान भागामध्ये वाटणी केली म्हणजे त्यांना जर समजा आपण 28 ने भागलं त्याचा समान भाग आला पाहिजे, इथं समानच भाग येतो, इथं 10 येतील तर 10 येतील बरोबर. म्हणजे काय केलं योग पर विभाजनाचा नियम इथं काय केला त्याने लागू केला. जर इथं सहचार्य बघा, इथं सहचार्य म्हटलंय, सहचार्य म्हटलं की तुम्हाला मग इथं हा जो काय याच्यामध्ये जोडावा लागला असता किंवा याचे पण रिग्रुपिंग करावं लागलं असतं. लक्षात आलं, ठीक आहे. चला जाऊ आपण पुढे जाऊया, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, बघा इथं आपण काय केलं, हा तुमचा फक्त एक तुमचं वितरण इथं केलं गेलं, इथं वेगळ्या प्रकारचं रिग्रुपिंग नाही झालं. सहचार्यामध्ये बघा अशा प्रकारचं रिग्रुपिंग होतं, म्हणजे इथं ए अधिक बी याचा ग्रुप झाला, नंतर आपण काय केला बी आणि सी चा इथं ग्रुप केला. असा ग्रुप तिथं लागू होतोय का, तर ग्रुप कोणत्या प्रकारचा लागू इथं होत नाही. लक्षात आलं, म्हणजे जर तो आपण परत या ठिकाणी बदलला असेल तर त्या ग्रुप सोबत दुसरा एक ग्रुप घेऊन आलो तर बरोबर ना, म्हणून इथं हा होत नाही. ठीक आहे, चला ही कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट हीच कन्सेप्ट तुम्हाला ही कन्सेप्ट वेगळ्या प्रकारे विचारली जाते, तेवढं स्वतः लक्षात ठेवा. आणि 1ली ते 5वीचा वर्ग असेल म्हणजे पेपर तुम्हाला 1ला हा प्रश्न जर विचारला तर सहचार्याचा नियम तिथं सहसा लागू होतच नाही किंवा तो म्हणजे कन्सेप्टच नाही त्या मुलांसाठी. चला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू विथ रिस्पेक्ट टू द कन्सेप्ट ऑफ फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन म्हणजे काय, अपूर्णांक. फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो, आणि हिंदीमध्ये त्याला लक्षात घ्या भिन्न. ठीक आहे, भिन्न, भिन्न असं बोललं जातं हिंदीमध्ये. आता बघा काय म्हटलंय कि भिन्न की अवधारणा के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य नहीं है. अवधारणा म्हणजे काय, पास संकल्पना. अवधारणा याला आपण काय म्हणतो, संकल्पना म्हणतो. आता या संकल्पनेच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलंय.
हा, ऋतुजा मॅडम बरोबर. म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना, मागाशी सांगितलं की सहचार्याचा नियम बीजगणितामध्ये बरोबर की नाही. म्हणजे बघा ही एकदम बेसिक आहे, बघा एकदम बेसिक आहे की सहचार्य नियम पहिली ते पाचवी लागूच नाही होणार ना. हा जर बघा हा पहिली ते पाचवीचा प्रश्न आहे. आता हे आपल्याला समजतच ना, पहिली ते पाचवीला आपण देतोय का, पण 6वी ते 8वीला तो प्रश्न जर विचारला गेला बरोबर का, मग तर ते दोन्ही पण येतील त्याच्यामध्ये. मग तसंच त्या ठिकाणी प्रश्न तयार केला जाईल. फक्त पहिली ते पाचवीला जर हा प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवायचं की बेसिक सहचार्य नियम पहिली ते पाचवीला नाही, म्हणून जिथं सहचार्य येईल तिथं तुम्ही काट मारायची. बरोबर की नाही. जास्त काय विचार करायचा आहे का, अजिबात विचार नाही करायचा. बघा आता बघा, भिन्न एक भिन्न का गणितीय चिन्ह नोटेशन, चिन्ह म्हणजे नोटेशन, एक विभाजन समस्या को निरूपित करने के लिए किया जा सकता है. म्हणजे जी काही डिव्हिजनचा प्रॉब्लेम आहे तो सांगण्यासाठीच फक्त त्याचा उपयोग केला जाईल का, विभाजनाचा उपयोग. नंतर बघा इथे काय म्हटलं बघा, समजून घ्या. एक भिन्न का गणितीय चिन्ह, भिन्नचा गणितीय चिन्ह आपण काय करतो तर 1/2 असेल, 4/5 असेल, बरोबर ना. तर त्याचं विभाजन समस्या म्हणजे जे काही भागाकाराचं गणित आहे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. नंतर यह एक समान वस्तू वाले समूह के भाग को निरूपित करता है. म्हणजे काय, एक समान वस्तू असतील तर त्याच्या समूहाचे जर भाग करायचे असतील तर त्याच्यासाठी हे उपयोगी असतात. समानच वस्तू म्हटलंय. एक भिन्न का गणितीय चिन्ह एक अनुपात के रूप में निरूपित किया जा सकता है. म्हणजे एक भिन्न जे गणितीय चिन्ह आहे तर त्याचा एक अनुपात के रूप में, म्हणजे एक काय प्रमाणिक, आपण काय म्हणतो अनुपात म्हणजे प्रीपोजिशन. फ्रॅक्शन कॅन बी रिप्रेझेंट ऍज अ रेशिओ. म्हणजे या ठिकाणी रेशिओच्याच याच्यामध्ये आपण काय करण्याचा उपयोग करणार. एक पूर्ण का वह भाग निरूपित करता है जो की एक से बडा हो. सांगा कोणतं तुमचं करेक्ट येईल. मी तुम्हाला काय म्हटलंय की लक्षात घ्या, इथं काय म्हटलंय की तुमचे जे काय पाच चिन्ह आहे, भिन्न जे चिन्ह आहे बरोबर ना, अपूर्णांकाचं चिन्ह आहे ते फक्त भागाकार या ठिकाणी उपयोग केलं जातं असं आहे का, तर नाही. आपण त्याच्यामध्ये पण उपयोग करतोय, भागाकारासाठी जे उपयोग केला जाईल असं, तर भाग दाखवण्यासाठी पण आपण ते उपयोग करतो बरोबर ना. भाग दाखवायचे असतील, एखाद्या वस्तूचे भाग दाखवायचे असतील त्यासाठी पण आपण काय करतो, उपयोग करतो. म्हणून या ठिकाणी हे तुमचं पहिलं बरोबर नाही येणार. इथं म्हटलंय एक समान वस्तू वाले समूह के भाग कोण, बघा एकाच एक समान वस्तू असतील, एक समान वस्तू असतील म्हणजे समजा 10 वस्तू 10 10 10, तर यांचेच भाग दाखवण्यासाठी आपण ते चिन्ह वापरतो. असमान वस्तू असेल तरी पण आपण ते वापरतो ना, असमान जरी वस्तू असेल तरी आपण त्याच्यासाठी वापरू शकतो बरोबर. एखादी वस्तू त्याचे आपण काय करणार, तुकडे करणार बरोबर की नाही, तुकडे करून सुद्धा आपण वापर, म्हणजे समान भाग म्हणजे ग्रुप असेल समान वस्तूंचा, तर 10 गोटे असतील, नंतर इकडे आपण म्हणतो 20 गोटे असतील, मग 15 गोटे असतील, मग त्याला कसं दाखवायचं, तर ते आपण दाखवतोच की 15 गोटे असेल तरी पण आपण ते अपूर्णांकामध्ये दाखवतो. म्हणजे असमान वस्तू असतील त्यासाठी सुद्धा आपण ते वापरणार आहे. म्हणून दुसरं तुमचं काय येईल, पाच चुकीचंच येईल बरोबर की नाही. असमान वस्तूंसाठी सुद्धा आपण ते वापरणार आहोत, म्हणून या ठिकाणी काय येईल, दुसरं चुकीचं येईल. नंतर एक भिन्न का गणितीय चिन्ह एक अनुपात के रूप में निरूपित किया जा सकता है. आता काय म्हटलंय बघा की अ मॅथमॅटिकल नोटेशन ऑफ अ फ्रॅक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज अ रेशिओ. फक्त रेशिओच्या संदर्भात ते आपण तो वापरतो का, फक्त एक रेशिओ वापरतो का, की इट रिप्रेझेंट्स अ पार्ट ऑफ होल विच इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे हा आपण एका भागासाठी दाखवतो की जो एकापेक्षा कसा असेल, मोठा असेल. म्हणजे यह एक पूर्ण का वह भाग निरूपित करता है, वो एक पूर्ण का वह भाग निरूपित करता है जो कि एक से बड़ा हो. काय असेल, हा रेशिओ काय आहे, माध्यमिकला आहे ना. नाही पण इथं आपल्याला विचारलं की भिन्नची जे अवधारणा आहे त्याच्या संदर्भात सत्य कोणता नाही. ठीक आहे, एक मिनिट आपल्याला सत्य नाही विचारलंय ना. हा सत्य नाही विचारलं आपल्याला सत्य नाही विचारलंय. आपण चुकीचं काढत बसलोय, चुकीचं नाही पहा, इथं सत्य नाही विचारलंय ना. बघा हे आपण वापरणार बरोबर आहे, तुमचं हे नाही बघा, इथं हे चुकीचं आहे बघा. यह एक पूर्ण का वह भाग निरूपित करता है जो कि एक से बडा हो. जो तुमचा जो भाग असेल ना, समजा आपले 4चे भाग आपण केले, 4चे समजा आपण 2 भाग केले, समजा काय केले म्हणजे त्याचा अर्धा केला, तर हा 1 पेक्षा मोठा कसा असेल, 1 पेक्षा मोठा नसेल ना, तो अर्धा लहानच असेल. म्हणजे हे चुकीचं येईल बघा. आपल्याला सत्य नाही विचारले बघा, आपण ते निगेटिव्ह काढत बसलोय, तर हे या ठिकाणी पहा तुमचं बरोबर नाही येणार. चुकीचं विचारलंय बरोबर, लक्षात आलं हे वाचताना लक्षात आलं की या ठिकाणी व एक का, तरी मला असं काय होतंय, एक पूर्ण का व भाग निरूपित करता जो की एक से बडा हो, बरोबर आहे. आणि मग हे तुमचं बघा भिन्नता गणितीय चिन्ह एक विभाजन समस्या को निरूपित करने के लिए किया जा सकता, हे बरोबर येईल. यह एक समान वस्तू वाले समूह के भाग को निरूपित करता, हे बरोबर येईल पहा. ठीक आहे, आणि एक भिन्न का गणितीय चिन्ह एक अनुपात पण सुद्धा हे करेक्ट येईल बरोबर आहे. तुमचं चौथं या ठिकाणी पहा चुकीचं येईल बघा.
नाही, हे वापरणार ना आपण. एक भिन्न का गणितीय चिन्ह नोटेशन एक अनुपात के रूप में निरूपित केलं आहे, म्हणजे आपण तो एक काय करू शकतो, अनुपात. नाही नाही, ती कन्सेप्ट आपल्याला चिन्ह कशासाठी वापरलं ते फक्त विचारलेलं आहे ना, म्हणून हे आपण अनुपात म्हणजे काय करतो, गुणोत्तर प्रमाणामध्ये पण ते वापरतोच की आपण, वापरतो ना आपण ते. म्हणून इथं फक्त बघा हे चुकीचं आहे, आपलं चुकीचं विचारलं होतं, आपण बरोबर सोबत चाललो. बघा हे गोंधळ होतं बरं का, आपल्या परीक्षेमध्ये हा गोंधळ होतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. चुकीचं विचारलं का बरोबर विचारलं हे मात्र आपण लक्षात ठेवा. बरोबर बरोबर मॅडम, बरोबर. चौथं या ठिकाणी तुमचं चुकीचं. यह एक पूर्ण का वह भाग निरूपित करता जो की एक से बडा हो, म्हणजे तो एक पेक्षा बडा नसणारच आहे ना, कारण त्याचे आपण जर भाग करत असो तर ते एक पेक्षा कधी पण कसे असतील, लहानच असतील. बरोबर बरोबर, एकाच दोन. चौथा तुमचा चुकीचा येईल पा. बरोबर, इट रिप्रेझेंट्स अ पार्ट ऑफ होल विच इज ग्रेटर दॅन वन, तो कधीच एकापेक्षा मोठा नसणार आहे. अनुपात म्हणजे निगेटिव्ह वाटलं ना, हा नाही. म्हणजे मी इथं ह्याच्यामध्ये सत्य नाही नेमकं काय विचारलंय तर ते माझ्या लक्षात नाही आलं लगेच, म्हणजे मी त्याला गोल केलं. असं होतं बरं का, पेपरमध्ये असं होतं की आपण त्याला लक्षात ठेवतो आपण, परंतु प्रश्न ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस ऑप्शन वाचताना ते लक्षात राहत नाही आपल्या, त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं निगेटिव्ह विचारलंय का पॉझिटिव्ह विचारलंय. चला प्रश्न पुढचा बघा. अ चाइल्ड सॉल्व अ प्रॉब्लेम. आता बघा इथं इथं तुम्हाला मी मांडणी करून देतो. बघा आता ही अशा प्रकारचं उदाहरण आहे. ठीक आहे, व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट इन्फ्युरन्स ड्रॉन फ्रॉम द सोल्युशन. आता हे जे काय पद्धतीने गणित केलंय 1/2 अधिक 1/3 बरोबर 2/5. ठीक आहे, मग याच्यावरनं खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो, उपयुक्त. ठीक आहे, इस हल से सबसे उपयुक्त क्या निष्कर्ष निकाला जा सकता है, सगळ्यात उपयुक्त निष्कर्ष कोणता काढला जाईल. बघा, बच्चे को लघुत्तम समापवर्त लेना नहीं आता, म्हणजे त्याला एलसीएम म्हणजे त्याचा लसावी मसावी काढता येत नाही. लसावी एलसीएम म्हणजे लसावी. बरोबर, बच्चा नहीं जानता की भिन्नों को संख्या रेखा पर कैसे प्रदर्शित किया जाता है, म्हणजे संख्या रेषेवर तो कसं या ठिकाणी दाखवला जाईल हे त्याला माहिती नाही. बच्चे ने प्राकृतिक संख्याओं के जोड़ की अवधारणा को भिन्न के जोड़ तक विस्तारित किया है, म्हणजे जे प्राकृतिक संख्याची जी जोड आहे, बेरीज आहे, बेरीज आहे, त्याची जी कन्सेप्ट आहे ती त्याने काय केली, जे अपूर्णांकाची बेरीज आहे त्याच्यामध्ये वापर केलाय. बघा, बच्चों की संख्याओं को जोडना नहीं आता. आता मला सांगा, त्याने तर बरोबर जोडलंय ना, आपण म्हणू शकतो का त्यांनी जोडलेलं नाही, त्यांनी बेरीज नाही केली, असं म्हणू शकत नाही. म्हणून तुमच्या ठिकाणी 4 चुकीचा झाला. बरोबर, की चाइल्ड डज नॉट नो ऍडिशन ऑफ नंबर्स, त्यांनी बेरीज तर केली ना, 1 अधिक 1 2 केलं, 2 अधिक 3 5 केलं, म्हणजे बेरीज त्याला आली. त्यानंतर बघा, बच्चे ने प्राकृतिक संख्याओं के जोड़ की अवधारणा को भिन्न के जोड़ तक विस्तारित केला, म्हणजे त्याला जी काही प्राकृतिक संख्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे ही जी कन्सेप्ट आहे ना, ती त्याने कुठं वापरली, अपूर्णांकामध्ये वापरलेली आहे. बरोबर की नाही, वापरले की नाही, तर वापरलेली आहे. म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 इथं करेक्ट येईल. आता 2 मध्ये म्हटलं की बच्चा नहीं जानता की भिन्न को संख्या रेखा पर कैसे प्रदर्शित किया जाता है. आता त्याने तर बरोबर या ठिकाणी मांडलेलं आहे ना, म्हणजे त्याला माहिती नाही असं आहे का, तर नाही. म्हणून या ठिकाणी बघा 2 चुकीचं येईल. बच्चे के लघुत्तम समापवर्त लेना नहीं आता. आता याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला साधी सोपी जर कन्सेप्ट बघितली तर इथं लसावी मसावीचा काही संबंध येणार आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी एक सुद्धा तुमचा चुकीचा येतो. तर या ठिकाणी मुलाने काय केलंय, जी नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे ना, तर ती अपूर्णांकापर्यंत तो घेऊन आलाय, म्हणजे त्याला बेरीज करता येते. बरोबर ना, त्याला चुकीचं काहीच करता येत नाही, थोडक्यात तो काहीतरी करू शकतोय. म्हणून लक्षात ठेवा, चाइल्ड हॅज एक्सटेंडेड द कन्सेप्ट ऑफ ऍडिशन ऑफ नॅचरल नंबर्स टू ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन पर्यंत त्याला ती कन्सेप्ट लक्षात आलेली आहे, त्याला ती माहिती आहे. करेक्ट का, समजलं सगळ्यांना. बघा, समजलं सगळ्यांना. एखादा प्रश्न असा विचारला जातो आणि सोपे प्रश्न असतात बघा, फक्त काही प्रश्न 1-2 प्रश्न असतात 15 पैकी की जे थोडेसे आपल्याला चॅलेंजिंग असतात, आणि चॅलेंजिंग प्रश्न सोडवायचं लक्षात घ्या, आपल्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतात. अकॉर्डिंग टू NCL नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे NCF 2020 आता म्हटल्या NEP 2020, mathematics and computational thinking is to be given increased in importance as,
म्हणजे बघा की मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटेशनल थिंकिंग इज टू गिव्हन, ही कशासाठी दिलंय की इन्क्रीज इम्पॉर्टन्स ॲज, म्हणजे कशासाठी, काय वाढवण्यासाठी दिलेलं आहे. राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 गणित और कम्प्युटेशनल सोच के महत्व को बढ़ावा देते है, बरोबर ना, की गणित आणि जी कम्प्युटेशनल सोच आहे तर हे याला प्रोत्साहित देते की मुलांनी कम्प्युटेशनल थिंकिंग केले पाहिजे, गणित केलं पाहिजे, याला या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. ते महत्व वाढवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. क्योंकि मग कशासाठी, याचं कारण काय. वा वा वा, छान, मस्त. यह मानव अस्तित्व के लिए मूलभूत आहे, म्हणजे मानवाच्या अस्तित्वासाठीच हे मूलभूत आहे असं म्हटलं. तुम्ही जर कम्प्युटर सोच नाही, विचार नाही केला किंवा या ठिकाणी गणित नाही सोड, तुमचं अस्तित्व संपेल. थोडक्यात याचा अर्थ असा आहे, ये AI मशीन लर्निंग और डेटा सायन्स आदि जैसी उभरती हुई तकनीकों का आधार आहे. म्हणजे याच्या कम्प्युटर तुम्ही थिंकिंग केली, बरोबर ना, गणित केलं, याच्यामुळे तुमचा AI मशीन लर्निंग डेटा सायन्स, तर याच्यासाठी हे जर तुम्हाला पुढे शिकायचं असेल, मुलांना शिकायचं असेल, तर त्यासाठी ह्या टेक्निक महत्वाच्या आहेत. यह एक शिक्षक का स्थान लेता है, म्हणजे जर समजा हे तुम्ही शिकला, एका शिक्षकाची जागा घेतली जाईल. यह स्कूल में शिकणे का सबसे कठीण, बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा, कठीण तुम्हाला कुठं दिलेलं असेल ते चुकीचं आहे. कठीण आहे का शिकण्यासाठी, तर अजिबात नाही. आता शिक्षकाची ते जागा घेईल असं म्हटलेलं आहे का, तर आपल्याला राग आला पाहिजे, शिक्षकाची जागा घेताय तुम्ही, बरोबर. तर शिक्षकाची जागा या ठिकाणी कोणीच घेऊ शकत नाही. कोणतीही तुमची मशीन असू द्या, तुमचं काही असू द्या, शिक्षकाची जागा कोणीच घेणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हे तुमचं तिसरं चौथं नाही येणार. आणि पहिलं तर तुमच्या ठिकाणी आधीच बाजूला गेलं, तर तुमचं राहिलं ऑप्शन क्रमांक 2, बरोबर. की इट इज अ फाउंडेशनल इन्व्हॉल्विंग टेक्नॉलॉजी लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI मशीन लर्निंग आणि डाटा सायन्स. तर याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं असतं पहा, कॉम्प्युटेशनल थिंकिंग, आणि त्याच्यामध्ये त्याला पहा महत्व दिलं गेलेलं आहे पहा. ठीक आहे देविदास सर, तुमचं 4 नाही येणार पहा. कठीण आहे का, आपल्याला बघा एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला NEP असेल, NCF असेल किंवा NCERT काय म्हणतं हे समजून घ्या. बघा तुम्हाला मी सांगतो थोडक्यात की गणित हे मुलांनी स्वतःच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत करावं. बघा, दैनंदिन जीवनाशी निगडीत करावं. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत करून व्यावहारिक तिथून गणित शिकवावं. गणित शिकवत असताना ते सोपं करून शिकवावं. मुलांना पाठांतरासाठी तिथं आपल्याला कुठल्या प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं नाही. कन्सेप्ट या ठिकाणी मुलांच्या क्लिअर झाल्या पाहिजे, यासाठी मुलांना शिकवायचं. तर अशा प्रकारे NCF 2005 सांगतं, बरोबर. म्हणून या ठिकाणी अवघड तुम्हाला ज्या ठिकाणी शब्द येईल, ज्या ठिकाणी कन्फ्युजन वाढवणारे काही गोष्टी असतील, तर त्या तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. प्रश्न तुमचा निगेटिव्ह असेल तर इथं बढ़ावा दिला जातोय, म्हणजे हे तुमचा प्रश्न पॉझिटिव्ह आहे. प्रश्न कसा आहे तुमचा, पॉझिटिव्ह आहे. ओके, चला समजलं. ऑप्शन क्रमांक 2 काय येईल ते. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 6. ठीक आहे, होतं कधी कधी चुका होतात, चुका झाल्यानंतर आपण शिकतो, आणि एखादी चूक झाली की नाही तर ती तुमच्या कायम लक्षात राहते. त्यामुळं आपण चुकायचं, उलट मुद्दाम नाही चुकायचं, परंतु चुकलं तर आपण त्यातून फक्त लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. दूसरी कक्षा के अधिकांश शिक्षार्थी 4 कॅन्डी 3 कॅन्डी जैसे 2 मात्राएं जोड़ने में सक्षम होते हैं. बघा, जे काही विद्यार्थी असतील पण 4 कांडी 3 कांडी म्हणजे काय, या ठिकाणी कॅन्डी, ठीक आहे, म्हणजे मेणबत्त्या, अशा प्रकारे त्यांची 2 मात्राएं जोड़ने में सक्षम होते हैं. ठीक आहे. मोस्ट सेकंड ग्रेड्स आर एबल टू ऍड टू क्वांटिटीज, म्हणजे काय करतात की 2-2 नंबर मध्ये या ठिकाणी ते मोजतात. 4 कॅन्डी 3 कॅन्डी, ठीक आहे. बट फेल आस्क्ड टू डू 4+5 ऑन अ वर्कशीट. परंतु त्यांना जर सांगितलं ना की या ठिकाणी एखादं आपण त्यांना वर्कशीट दिलं, त्याच्यावरती त्याला सांगितलं 4+5 हे जोडणे म्हणजे बेरीज करणे, बरोबर. हो हो, रणवीर सर सगळं घेणार आपण, काही अडचण नाही. पहा नंतर बघा, के लिए कहा जाता है अधिकांश वही शिक्षार्थी ऐसा करने में असमर्थ होते हैं. म्हणजे त्यांना सांगितलं बा 4 समजा आपण 4 ठोकळे 3 ठोकळे, तर ते मोजा म्हणलं की ते साधे सोपे मोजतात, त्यांच्या समोर असतात म्हणून. परंतु त्यांना ते जर सांगितलं, कागदावरती लिहून दिलं ना 4+5 बाबा हे तू बेरीज करायची, तर त्यांना ते जमत नाही. मग NCF 2005, मग इथे NCF आलं, अनुसार इसका क्या कारण है. NCF 2005 अनुसार याचं काय कारण असू शकतं. कुछ शिक्षार्थी गणितीय कौशल्य में कमजोर आहे, म्हणजे काही मुलं गणितीय कौशल्यामध्ये कमजोर आहेत का, तर ह्यांना हे या ठिकाणी जमतंय ना, मग त्या गणितीय कौशल्यामध्ये कमजोर आहेत असं आपण म्हणू नाही शकत. त्यांना वस्तू मोजता येत आहेत, परंतु त्यांना आपण काय म्हणू, त्याला कागदावरती येत नाही.
परंतु गणितीय कौशल्य त्यांनी शिकलेलं आहे, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी आपलं पहिलं चुकीचं येईल, शिक्षार्थी वास्तविक गणित सीखने में रुचि नहीं है, म्हणजे वास्तविक गणित शिकण्यासाठी रुची नसते. बघा, रुची नसते हे मन लक्षात ठेवा, चुकीचे. नंतर शिक्षार्थी अमूर्त गणितीय प्रतीकों के उपयोग के लिए तैयार नहीं होते, बरोबर आहे. तर ह्या अमूर्त आहेत, बरोबर ना. हे काय आहेत, अमूर्त आहेत. आपण मुलांच्या समोर मूर्त गोष्टी दिल्यानंतर ते मुलांना पटकन येतं, त्यांना ते ऍड करता येतं, कारण मूर्त गोष्टी आहेत, बरोबर. दुसरीचे जे विद्यार्थी असतात त्या आपण कुठल्या स्टेजमध्ये म्हणणार, दुसरे विद्यार्थी आपल्या अमूर्त ह्याच्यामध्ये, मग त्यांना मूर्त वस्तू दिल्या पाहिजे, त्यांना अमूर्त विचार त्यांचा डेव्हलपच झालेला नसतो. त्याच्यामुळे मुलांना काय होतं, अमूर्त गणितीय प्रतीकांचा उपयोग करण्यासाठी ते अजून तयार झालेले नसतात. लक्षात आलं का. पियाजेचा उपयोग तुम्हाला कुठं कुठं होतं ते समजून घ्या. ठीक आहे, पियाजे बाबांना सोडायचं नाही. ठीक आहे, कारण ही मुलं दुसरीची आणि आपण मूर्त अवस्थेमध्ये आहोत, त्यामुळे अजून अमूर्तचा विचार होत नाही. शिक्षार्थियों का योग ठीक से नहीं सिखाया गया. आता असं आहे का, आपण तर चांगलं शिकवतो ना, बरोबर की नाही. मी तर चांगलं शिकवतोय. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण असं म्हणायचं, बाबा आम्ही चांगलं शिकवतोय, बरोबर ना. कारण प्रत्येक शिक्षक त्यांच्या परीने योग्य शिकवत असतो. फक्त काही वेळेस समजा आता ही स्टेजेस असे आहे की ज्या ठिकाणी अमूर्त विचार किंवा अमूर्त संकल्पना त्यांना समजत नसतात. म्हणून लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट उत्तर येणार. क्लिअर. चला बघा, तुम्हाला मी पियाजे, वॅगोस्की, कोहलबर्ग हे विसरू देणार नाही, बघा अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, त्यांच्या स्टेज सगळ्या प्रश्नावर तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन करायला लावणार आणि तुम्ही सुद्धा तेच करायचं. तुम्हाला मी वारंवार सांगेल, बाबा हे वयोगट बघा, वयोगट बघा, कुठेही त्याचा उपयोग होतो. मी तुम्हाला बोललो होतो त्या दिवशी की यांचा उपयोग, वाढ विकासाचा उपयोग, वाढ विकास अवस्था बघितली आपण, तर त्याचा उपयोग सगळीकडे होणार आहे. तुम्ही ते त्यांच्या वयानुसार बघायचं. आपण म्हणतो ना की अध्यापन शास्त्र, बघा अध्यापन शास्त्राचा अभ्यासक्रमच असाही तुम्हाला मी सांगतो, बेसिक सांगतो बघा. 1ली ते 5वी जो काय पेपर 1 आहे ना, त्याच्यासाठी तुमचा 6 ते 11 हा वयोगट असतो. मग 6 ते 11 वयोगट बघा, 11 वयोगटापर्यंत आपली अमूर्त संकल्पना विकसित होत नाही. त्यामुळे अमूर्त हा प्रश्नाचं उत्तर तुमचं 1ली ते 5वीच्या पेपरला कधीच येऊ शकत नाही, कायम लक्षात असू द्या. नंतर 6वी ते 8वी साठी तुमचा कुठं येतो, तुमचं 13 ते 13+ येतो, बरोबर ना. सॉरी, तुमचा 11+ येणार आहे, बरोबर ना. मग तिथे तुमचे अमूर्त काय होणार, संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. म्हणून त्याप्रमाणे फक्त कायम काही गोष्टी लक्षात ठेवा, ते विसरू नका. व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट आलं, तुमचं मोस्ट अप्रोप्रिएट आलं. ठीक आहे, कॉग्निटिव्ह स्किल दैट हेल्प स्टूडेंट टू रिकॉग्नाइज एंड ग्रुप शेप्स अकॉर्डिंग टू देयर एट्रीब्यूट्स एंड प्रॉपर्टीज. सबसे उपयुक्त संज्ञानात्मक कौशल्य क्या है जो विद्यार्थियों की विशेषताओं और गुणों के अनुसार आकृतियों को पहचानने और उनका समूह बनने में मदत करता है. म्हणजे खाली ज्या आकृतीच्या विशेषता असतील, गुणधर्म असतील, बरोबर ना, वैशिष्ट्य असतील, गुण असतील, त्याच्या अनुसार ज्या आकृत्या असतील त्यांना त्या ओळखता येतात, बरोबर. गुण, विशेषता, बरोबर, वैशिष्ट्य आपण म्हणूया त्याला. तर त्याच्या अनुसार त्यांना त्याची ओळख होते, काय होते, ओळख होते, आणि त्या ओळखीवरती आधारित ते वेगळा त्यांचा ग्रुप बनवतात. काय येईल याच्यामध्ये, क्रमबद्धता, संरक्षण, अपघटन की वर्गीकरण. बघा आपण काय करतो, आकृत्या या ठिकाणी समजा आपण काय केलं, त्रिकोण काढला, या ठिकाणी हा चौरस काढला. ठीक आहे, या ठिकाणी समजा अशा प्रकारचा मी एक चौरस काढला, या ठिकाणी समजा अशा प्रकारचा एक काय हा त्रिकोणच आहे, बरोबर. या ठिकाणी समजा मी अशा प्रकारचा एक गोल काढला. ठीक आहे, हा अशा प्रकारचा एक मी आयत काढला. आता या ठिकाणी लक्षात घ्या की मुलांना समान वैशिष्ट्य ओळखता येतील ना, की अरे ह्याला 3 रेषा म्हणजे 3 बाजू आहेत, इथं 3 बाजू आहेत, याला 4 बाजू आहेत, 4 बाजू आहेत, बरोबर ना. म्हणून आपण याच्यामध्ये ह्याला चौकोन म्हणू शकतो आणि याला त्रिकोण म्हणू शकतो, किंवा 3 बाजू आहेत, बरोबर, 3 बाजू 3 कोण असेल तर त्रिकोण. म्हणजे तुमचे समान वैशिष्ट्य ओळखता येतील, बरोबर, त्याचे गुण ओळखता येतील, आणि त्याच्या अनुसार मग आपण हे एका गटामध्ये टाकणार आणि हे आपण एका गटामध्ये टाकणार. तिथून पुढे मग ते बाकीचं आयत, चौरस वगैरे त्या गोष्टी वेगवेगळ्या येतील, आपण अजून खोलामध्ये घेऊ. परंतु यांना हे चौकोनच आपण म्हणणार ना, की 4 कोण आले की चौकोन, बरोबर. म्हणून या ठिकाणी तुम्हाला वर्गीकरण करता येते. वर्गीकरण म्हणजे या ठिकाणी वेगवेगळं, कारण कन्सेप्ट ज्यावेळेस तुमची डेव्हलप होत असते संकल्पना, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्वाचं दिसणं, दृश्यमान होणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला त्याच्यामधला फरक समजला पाहिजे, साम्यभेद समजला पाहिजे, आणि नंतर तुम्ही त्याचं वर्गीकरण करता. वर्गीकरण केल्यानं तुमची जी संकल्पना आहे तर तुमची तिथं तुम्ही मांडता, बरोबर ना, की बाबा हा संकल्पना तुम्ही डेव्हलप झाली, आता हा झाला तुमचा त्रिकोण. त्या त्रिकोणाला तुम्ही नाव देता, म्हणजे शेवटची स्टेज तुम्ही त्याला नाव दिलं. म्हणजे लक्षात घ्या की वर्गीकरण आधी करता आलं पाहिजे, तर हे तुम्ही वर्गीकरणाचा आधार आहे पहा.
काय चौरस मस्त काढलाय का? आपण असंच काढतो. तुम्हाला समजते हो, तुम्हाला काय आता, मला काय म्हणायचं ते समजतं तुम्हाला ना, कशी आकृती काढली तुम्ही तो चौरसच म्हणून घेणार. A third standard student when asked to write 105 in numerical form, see he writes it 1005. The indicates that. आता 105 सांगितलंय, 105 सांगितलंय. आता बघा माझ्यासारखा विद्यार्थी त्यांनी 100 लिहिलं आणि 5 लिहिलं, बरोबर आहे ना? मी काय चुकलोय का इथं सांगा बरं? मी काय इथे चुकलेलो नाही. 1005 मी लिहिलेलं आहे, तर तुम्ही मला 100 आणि 5 लिहायला सांगितलं, 100 सांगितलं आणि 5 लिहायला सांगितलं, मग मी तर माझ्या मते लिहिले, तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे. मग सांगा आता की ही सी इज मिसयूज, ठीक आहे, म्हणजे शरारती आहे पा. शरारती आहे का तो? उसे स्थानीय मान की अवधारणा को समझने में और साहित्य की आवश्यकता आहे. त्याला स्थानिक किंमत काय शिकवली नाही तुम्ही, मला काय स्थानिक किंमत शिकवली नाही, आणि मला तुमच्या अजून मदतीची आवश्यकता आहे. व गणित शिकणे में अयोग्य. आता बघा मी गणित शिकण्यामध्ये कमजोर आहे, किंवा या ठिकाणी माझी ॲबिलिटीज नाही. विद्यार्थी शिकणे में कमजोर आहे, या ठिकाणी मी शिकण्यामध्ये कमजोर आहे. सांगा बरं. आगळे वेगळे एक्झाम्पल द्या असं म्हणताय तुम्ही. मग सांगा बरं, ऑप्शन क्रमांक 2 आला की नाही करेक्ट, की त्याला फक्त इथं स्थानिक किंमत माहिती नाही. मग स्थानिक बघा, स्थानिक किमतीवरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. स्थानिक किंमत जर तुमचा लक्षात येत नसेल मुलांना, तर आपण मुलांना एकत्र गट्टे वगैरे करणं, नोटांचा उपयोग करून त्यांना ते दाखवावं लागतं. तर हे मग अशा प्रकारचे प्रश्न विचारले, एकदम बेसिक प्रश्न असतात, फक्त आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे किंवा इथं काय नेमकं तो शरारती आहे म्हणून आहे का? नाही. त्याला शिकण्यामध्ये तो अयोग्य आहे का? आपण कुठल्याच मुलाला म्हणू शकत नाही की तो गणित शिकू शकत नाही, शिकू शकणार. आणि या ठिकाणी तो शिकण्यामध्ये कमजोर आहे का? नाही ना, त्यांनी मानलं ना, त्यांनी 100 मानलं आणि 5 मानलं ना, तुम्ही जसा बोलला तसं मानलंय त्यांनी. 105 मानलंय की नाही? म्हणून तो शिकण्यामध्ये कमजोर आहे का? नाही, तो शिकलेला आहे. फक्त त्याला स्थानीय मान म्हणजे त्याला स्थानिक किंमत ही जी काय कन्सेप्ट आहे ना ती माहिती नाही. स्थानीय मान म्हणजे लक्षात आलं, स्थानिक किंमत. क्लिअर? चला प्रश्न क्रमांक 9. Which of the following is the most effective way to introduce the concept of area to 4th grade? आता बघा, वर्ग आहे 4थीचा, आणि 4थीच्या वर्गासाठी आपल्याला जे क्षेत्रफळ आहे ना, तर हे क्षेत्रफळ काय कन्सेप्ट शिकवायचंय. तो 4थी कक्षा के बच्चों को क्षेत्र की अवधारणा से परिचित करने का सबसे प्रभावी तरीका कौन सा है? सबसे प्रभावी लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यात योग्य म्हटलं ना, चारही तुम्हाला योग्यच वाटतील, परंतु त्याच्यात सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात बेटर कोणता आहे तो आपल्याला काढायचा असतो बाजूला. हा, फक्त पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. मुलाला शिकणारच नाही असं कधीच म्हणायचं नाही. मुलगा काहीही करू शकतो, ठीक आहे. अगदी त्याला 10वी मध्ये 35% मार्क मिळाले ना, तो कधी IAS होईल हे कोणी सांगू शकत नाही, बरोबर. मूल काहीही करू शकतं, शिकण्याची क्षमता नसते असं अजिबात आपण म्हणू शकत नाही. कमी जास्त मार्क मिळाले म्हणून असं काय नसतं, ठीक आहे. कन्सेप्ट एखादा समजून घेणार याची बघा 35% कितीतरी IAS आहेत की नाही. 4थी कक्षा के बच्चों को क्षेत्र की अवधारणा से परिचित करने का सबसे प्रभावी तरीका गिनतारा. गिनतारा काय असते? सूत्र आधारित विधी, सन्निकटन म्हणजे अप्रॉक्सिमेशन आणि एस्टिमेशन की टेसेलेशन, ठीक आहे. टेसेलेशन म्हणजे टायलिंग. सांगा आता क्षेत्रफळ शिकवायचं आपला विचार करा. बघा क्षेत्रफळ सूत्रावरती आधारित करायचंय का? वर्ग आपला बघा ना, वर्ग आहे 4थीचा, 4थीच्या मुलांना लगेच क्षेत्रफळ आपण त्यांना सूत्र सांगायचं का? पाया गुणिले उंची, कारण आयताचं क्षेत्रफळ सांगणार का आपण? आपल्याला त्याची ती कन्सेप्ट सांगायची ना, आपल्याला त्याला उत्तर नाही काढायला शिकवायचं. लक्षात घ्या की 4थी पर्यंत 5वी पर्यंत तुम्ही त्याला त्या कन्सेप्ट सांगायच्या आहेत, त्याच्यामध्ये उत्तर त्याने अचूक काढलं पाहिजे असं बिलकुल अपेक्षित नाही. ओके. हा, टेन्शन काय आहे ना, तर तुम्हाला टेन्शन नाही देत, लगेच 1 मिनिटात सांगतो, ठीक आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. याला म्हणायचं गिनतारा. गिनतारा म्हणजे तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणता बरं? तुमच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणायचं, त्याला ते बेरीज वगैरे करण्यासाठी किंवा आपल्या पाठीवरती पण हे लावला मोज, काय मोज पाटी म्हणायचं ना का, सॉरी तो शब्द मला लक्षात येणार प्रॉपर, पण तो असू द्या. हे आपण काय करतो या ठिकाणी मोज संख्या म्हणण्यासाठी मनी ह्याच्यामध्ये ओढले जातात, आणि हे आपण मग काय मुलं काय करतात ते मोजतात. मग याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी क्षेत्रफळ शिकू शकतो का? ही कन्सेप्ट सांगता येईल का? तर क्षेत्रफळ सांगता नाही येणार. सूत्रावरती आधारित समजा काही सूत्र असेल, बरोबर ना,
आपण म्हणलं की क्षेत्रफळ सांगितलं, त्याचं सूत्र सांगा पाया गुणिले उंची, तर या ठिकाणी त्यातून लगेच ती अमूर्त गोष्ट आहे ना, पाया गुणिले उंची ही अमूर्त आहे, आपण त्याला ते मूर्त रूपात सांगितलं पाहिजे, मूर्त रूपात आणलं पाहिजे. क्षेत्रफळ नेमकं काय असतं? क्षेत्रफळ म्हणजे काय? जेवढी काय जागा व्यापेल ना, तर त्याला काय म्हणायचं? क्षेत्रफळ म्हणायचं, बरोबर. मग या ठिकाणी सूत्र आधारित लगेच नाही वापरायचं. आपण या ठिकाणी अचूकता आणि अनुमान, अचूकता आणि अनुमान काढणं ही सुद्धा काय पहा, अमूर्त गोष्टीत. अचूकता आपण अप्रॉक्सिमेशन काढतो, बरोबर ना, अनुमान काढतो, या अमूर्त गोष्टी क्षेत्रफळासाठी मुलांना ही उपयुक्त येत नसतं. तर हे झालं तुमचं टेरिलेशन किंवा टायलिंग. टायलिंग म्हणजे काय केलं आपण अशा प्रकारे, बघा हा तुमचा काय आहे, हा तुमचा आहे चौरस, बरोबर ना, किती असेल, मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, अशा प्रकारच्या टायलिंग टाकलाय 1 2, मग याला आपण म्हटलं की हा एक चौरस आहे, बरोबर ना. मग किती चौरस झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, तर 15 चौरस फूट, 15 चौरस किलोमीटर काय असेल ती असेल. हा मणीपाठी, अबॅकस, हा बरोबर बरोबर बरोबर, लक्षात आलं. तर अशा प्रकारे आपण हे टायलिंग ठेवणार आणि मग त्याच्यावरनं बाबा हे किती या ठिकाणी याचं क्षेत्रफळ आहे त्याला सांगायचंच नाही, फक्त मोज म्हणायचं याला, किती बाबा हे 15 आहेत ना, मग पुढे आपण त्याला सूत्र वगैरे सांगणं त्या पुढच्या गोष्टीत. परंतु आधी याचं क्षेत्रफळ किती आहे, तर त्याला आपण टायलिंग म्हणजे अशा प्रकारचे तुकडे ठेवून, मग बघा हे तुम्हाला अजून हे वेगळं थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं, हे एकदम इझी, यातून तुम्हाला इथं समजलं असेल. आता आपण इथं बघा की याच्यामध्ये मग अशा प्रकारे आपण हे टायलिंग ठेवलं, बरोबर. ठीक आहे, आता हे तुम्हाला डोळं फिरत असतील बघा. ठीक आहे, लक्षात आलं का? याला म्हणायचं टायलिंग आणि याच्या माध्यमातून आपण त्याला क्षेत्रफळाची कन्सेप्ट समजून सांगू शकतो. तर एवढं लक्षात ठेवा, आपल्याला फक्त टेरिलेशन लक्षात आलं का, तर हे टायलिंग. ओके, तर बघा मग इथं काय विचारलंय की त्याला अवधारणा फक्त आपल्याला सांगायची आहे, आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायला शिकवायचं नाही. ओके, म्हणून या ठिकाणी टेसेलेशन किंवा टायलिंग म्हणजे टेसेलेशन, तर ही या ठिकाणी आपल्याला मेथड वापरावी लागेल. ओके, क्लिअर का? समजलं सगळ्यांना? सांगा बरं, अवघड आहे का काय? एक दोन प्रश्न देवाला सोडून द्यायचे, मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, परंतु तुमच्या मी त्या कन्सेप्ट एकदम क्लिअर करून घेणार, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. परंतु परीक्षेमध्ये फक्त सांगतो मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो की त्यावेळेस काय करायचं. बघा प्रश्न पुढचा आहे, अकॉर्डिंग टू नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क 2005 मॅथमॅटिक्स टीचर नीड टू शिफ्ट टुवर्ड्स, नाही काय तर चुकलंय बरं का, राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार गणित के शिक्षकों को इस और ध्यान केंद्रित करने की जरूरत है. पहा, शिफ्ट, टीचर्स नीड टू शिफ्ट टुवर्ड्स, ठीक आहे, शिफ्ट टुवर्ड्स म्हणते, लक्ष या ठिकाणी कुठे केंद्रित करणं गरजेचं आहे. पहा, कोण म्हणतंय नाही समजलं? चला बघा, राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार गणित के शिक्षकों को इस और ध्यान केंद्रित करने की जरूरत है. कुठे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे? संस्मरण गहन रूप से एल्गोरिदम को बढ़ावा देना, ठीक है, बघा प्रोमोटिंग मेमोराइजिंग, प्रोमोटिंग, बघा संस्मरण आणि गहन म्हणजे प्रोमोटिंग मेमोरायझिंग अँड रिगरस नको आपल्याला, बघा रिगरस, हा रिगरस आणि मेमोरायझिंग आपल्याला करायचंय का, तर नाही. स्मरण करायचं नाही, बरोबर ना, स्मरण आपल्याला करायचंय का, अजिबात स्मरण नाही करायचं. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड लॉजिक, बरोबर, रिझनिंग आणि पण लॉजिक डेव्हलप करायची, गणितीय तर्कविचार डेव्हलप करायचा आहे, तर बरोबर, म्हणजे या ठिकाणी पहिलं तुमचं चुकीचं, दुसरं बरोबर आलं. बिकमिंग अ सोल अथॉरिटी फॉर राईट आन्सर, म्हणजे सही उत्तर केले एकमात्र अधिकारी, म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त बरोबरच उत्तर दिलं पाहिजे. यासाठी बघा, बरोबर उत्तर देणं म्हणजे आलं तुमचा एक मार्गी, तुमचं आलं क्लोज एंडेड. क्लोज एंडेड म्हणजे की तुमचा ओपन एंडेड, किंवा आपण म्हणू लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग विकसित करू शकत नाही. आपल्याला क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी एकमात्र उत्तर आलं पाहिजे, तर हे आपलं चुकीचं. तुमचं फक्त आणि फक्त बी या ठिकाणी उत्तर येईल. मग बी कशामध्ये दिलंय? 2 मध्ये दिलंय पहा, फक्त आणि फक्त बी, फक्त आणि फक्त काय येणार तुमचं? बी येणार, करेक्ट. चला प्रश्न पुढचा बघा.
विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट, बघा आला लिस्ट अप्रोप्रिएट, आलं लिस्ट अप्रोप्रिएट, कमी महत्वाचा. याच्यावरनं तर सगळा खेळ चालतो बरं का, पॅडागॉजीचा खेळ याच्यावरनं चालतो. कोणा चुकीच्या होतात का? बरोबर ना? हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं, हे चुकीचं, हे पहिलं तुमचं बरोबर येईल, हे पहिलं तुमचं बरोबर येईल आणि इथं तुमचं ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट येणार. लक्षात आलं का? हे चुकीचं येणार ना, ए चुकीचं येईल, सी चुकीचं येईल, इथं ए चुकीचं, सी चुकीचं, बी तुमचं बरोबर, ऑप्शन क्रमांक फक्त केवळ 2 येईल. चला प्रश्न पडतो बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज लिस्ट अप्रोप्रिएट अबाउट फॉर्मेटिव्ह असेसमेंट इन मॅथमॅटिक्स क्लासरूम. आता बघा फॉर्मेटिव्ह असेसमेंट, आता फॉर्मेटिव्ह असेसमेंट ही कन्सेप्ट तुम्हाला समजली, सगळीकडे तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट बघायला मिळणार, लक्षात ठेवा. त्यामुळे फॉर्मेटिव्ह असेसमेंटला आपला मित्र माना. फॉर्मेटिव्ह असेसमेंटला मित्र माना, तर तुम्हाला सगळीकडे बघायला मिळणार आहे, सगळ्या वर्गामध्ये, विषयांमध्ये. मग फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे तुम्हाला वर्गामध्ये करायचं असेल, सगळ्यात कमी महत्वाचं काय असेल? ए चुकीचं कसं आहे, कोणतं रणवीर सर? बघा ए मध्ये काय म्हटलं बघा, प्रोमोटिंग मेमोरायझेशन म्हटलंय ना, तुम्हाला स्मरणावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय का? गणितामध्ये फक्त पाठांतर स्मरण याच्यावरती लक्ष केंद्रित करायचंय का? अजिबात नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं पाठांतर नको आपल्याला, एनसीएफ 2005 अनुसार पाठांतर नको. बघा एनसीएफ 2005 ची तुम्हाला काही मूलभूत तत्व सांगतो इथं थोडक्यात. पाठांतर नको, ठीक आहे. तुमची जी परीक्षा आहे ती लवचिक पाहिजे, बरोबर. मुलांना बर्डन द्यायचं नाही, मुलांचं नॉलेज हे शाळेच्या वर्गाबाहेर घेऊन जायचं, म्हणजे मुलांना 4 भिंतीमध्ये नाही ठेवायचं, त्यांना बाहेर घेऊन जायचं, बाहेरच्या जगाशी त्यांचं नॉलेज जोडायचं, बरोबर. मग हे लक्षात ठेवायचं, पाठांतराला आपण काय केलंय, बाजूला केले, बरोबर ना. फक्त पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण नको, शिक्षण विद्यार्थी केंद्रित पाहिजे, शिक्षक केंद्रित नको. बघा शिक्षक केंद्रित नको, पाठ्यपुस्तक केंद्रित नको, पाठांतरावरती आधारित नको, बरोबर ना. एकदम ट्रिक आपले काय म्हणू, आपले एकदम स्ट्रिक्ट परीक्षा नको, मूल्यमापन नको, लवचिक मूल्यमापन पाहिजे, विद्यार्थी केंद्रित पाहिजे, बाहेरच्या जगाशी जोडलं पाहिजे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर नॉलेज घेऊन गेलं पाहिजे, पाठांतर नको. लक्षात आलं. म्हणून या ठिकाणी तुमचं पहिलं कसं येणार, मेमोरायझेशन रिगरस म्हटलंय तर चुकीच येईल. बघा संस्मरण आणि गहन रूप से अल्गोरिदम को बढ़ावा देना, तर हे आपल्याला करायचं नाही एनसीएफ 2005 अनुसार. ओके क्लिअर. चला सांगा आता इथलं सांगा, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर द्या की काय म्हटलंय की गणितीय कक्षा में निम्नलिखित में से कौन सा रचनात्मक आकलन के बारे में सबसे कम उपयुक्त है, सगळ्यात कमी उपयुक्त कोणता? बघा विद्यार्थियों की अवधारणात्मक समझ की पहचान करना, म्हणजे बघा ज्या कन्सेप्ट बेस आहेत ना तर त्याची समज आपण करून घेतली पाहिजे, म्हणजे आयडेंटिफाय स्टुडंट्स कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, म्हणजे मुलाला संकल्पनात्मक समज विकसित होते का, संकल्पनात्मक समज विकसित होते का, हे आपल्याला बघावं लागेल. आपण फॉर्मेटिव्ह कशामधून बघतोय, फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या माध्यमातून बघतोय, हे बरोबर आहे की नाही. मग तुमचं एक करेक्ट आलं. आता बघा मी बरोबरचा अर्थ मी इथं निगेटिव्ह काढतोय म्हणून मी बरोबर टिक करतोय, लक्षात घ्या. आता यह विद्यार्थियों की भ्रांतियों को पहचान करने में सहायता करते. भ्रांतिया म्हणजे काय, कन्फ्युजन्स, मिसकन्सेप्शन, त्याच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत असेल ते समजून घेण्यासाठी, म्हणजे ती कमतरता समजून घेण्यासाठी आपण काय करतो, मूल्यमापन करतो. म्हणजे हे तुमचं बरोबर आलं, बरोबर ना. बघा हे लक्षात ठेवा, मिसकन्सेप्शन म्हणजे भ्रांतिया. यह संचयी मूल्यांकन उपलब्ध कराता है जो कि बच्चों को श्रेणीबद्ध करने में सहायता करता है. आपल्याला श्रेणीबद्ध करायचं का मुलांना, रँकिंग करायचं का, ग्रेडिंग करायचं का, ग्रेडिंग करायचं नाही, मुलांचे गट करायचे नाहीत. म्हणून लक्षात ठेवा की जे संचयी मूल्यांकन आहे तो देतो आणि याच्यामुळे मुलांना श्रेणीबद्ध करता येईल, श्रेणीबद्ध आपल्याला करायचं नसतं म्हणून हे चुकीचं येईल. टू प्रोव्हाइड फॉर कम्युनिटी इव्हॅल्युएशन दॅट हेल्प द रँक चिल्ड्रन, मुलांची संख्या नंबर 1 2 3 4 5 नंबर आपण मुलांचे काढत नाही, बरोबर. म्हणून या ठिकाणी पाहिजे 3 तुमचं चुकीचं येईल. निर्देशात्मक क्रियाकल्पों के दौरान विद्यार्थियों की प्रगति का जांचना, बरोबर की टू टेक द प्रोग्रेस ऑफ स्टुडंट ड्यूरिंग द इंस्ट्रक्शनल ऍक्टिव्हिटी, ज्यावेळेस आपण अध्यापन करतो त्यावेळेस मुलांची प्रगती समजून घेण्यासाठी आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट करतो. क्लिअर का सगळं? सांगा, क्लिअर नसेल तर सांगा मला, आपण परत एकदा सांगू. इथे मी तुम्हाला आन्सर लिहितो, तर तुमची गपलत तुम्ही करणार, ठीक आहे. एकालाच मी आता कोण करतो, इंग्रजीला करतो किंवा इकडं खाली हिंदीला करतो, दोन्ही ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होईल, है ना राऊत मॅडम. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी तुमचा कमी महत्वाचा आहे, कमी महत्वाचा. चला प्रश्न क्रमांक 12. स्टुडंट्स फील डिफिकल्टी इन सॉल्विंग डिव्हिजन प्रॉब्लेम्स बिकॉज. आता बघा
भागाकार करत असताना मुलांना अडचणी येतात. काय येतात? विद्यार्थियों को भाग की समस्याएं हल करने में कठिनाई आती है क्योंकि काय येत असेल बाबा अडचण? विद्यार्थी भाग का चिन्ह पसंद नहीं करते, मुलांना भागाकार चिन्हच आवडत नाही. भाग की समस्याओं की दैनिक जीवन में कोई उपयोगिता नाही. बघा लक्षात घ्या, जिथं म्हटलंय ना बाबा याचा काही उपयोग नाही ते चुकीचं आहे. उपयोगच नाही असं म्हटलंय चुकीचं आहे. मुलांना ते पसंत नाही असं म्हटलंय का? मुलांना काहीच आवडत असं नाही. तर शिक्षक म्हणून आपण ते त्यांना आवडून घ्यायला आपण कुठेतरी कमी पडतो, म्हणून या ठिकाणी त्यांना ते आवडत नसतं. परंतु मुलांना ते आवडत नसतं असं नाही. मुलांना ते दैनिक उपयोगामध्ये उपयुक्तच नाही असं आहे का? तर अजिबात नाही. भाग की समस्या, बरोबर, भाग की समस्याओं को हल करने के लिए कोई अनौपचारिक कलन विधिया नहीं है. पा अनौपचारिक मेथड नाहीत का? भरपूर अनौपचारिक मेथड आहेत. भरपूर अनौपचारिक मेथड आहे. चॉकलेट द्या मुलांना, एक दोन दोन तीन तीन चॉकलेट वाटल्या, सारख्या वाटल्या, त्याच्यावरून तुम्ही खेळ घेऊन मुलांना काय करू शकता? भागाकारची कन्सेप्ट समजून सांगू शकता. अगदी अनौपचारिक पद्धतीने, अगदी खेळाच्या माध्यमातून. अगदी मुलं समजा आपण काय म्हटलं की मुलांना एखादा खेळ शिकवायचा, एखादा खेळ त्यांचा संघ करायला शिकवलं, त्याच्यामधून सुद्धा आपण मुलांना दोन दोन मुलं वाटून घे, एक एक मुलगा वाटून घे, हा सुद्धा एक भागाचा खेळ आहे. म्हणून अनौपचारिक पद्धतीने आपण शिकवत नाही असं या ठिकाणी म्हणतो आपण, ते कसं आहे? चुकीचं आहे. तर भागाकाराची समस्या हल करने के लिए आवश्यक है की विद्यार्थी जमा म्हणजे बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, बरोबर ना? भागाकार करण्यासाठी तुम्हाला बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे आणि गुणाकार करना अच्छी तरह से जान ले. म्हणून लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 4. तर या जर गोष्टी येत नसतील, म्हणजे त्याला बेरीज येत नसेल, त्याला वजाबाकी येत नसेल, त्याला गुणाकार येत नसेल, तर साहजिकच त्याला भागाकार येणार नाही. क्लिअर का सगळ्यांचं? सांगा याबद्दल कोणाला काय अडचण आहे का? अडचण येणारच नाही. ठीक आहे, चला जाऊया पुढे आपण. प्रश्न क्रमांक 13. Which of the following statement are true with respect to data handling? ठीक है, डाटा हँडलिंग, आंकड़ों का प्रबंधन, आपण याला माहिती संग्रह, बरोबर ना? माहिती संग्रह म्हणतो ना, माहितीचं व्यवस्थीकरण, माहिती व्यवस्थीकरण. आपण मराठीमध्ये खूप जड शब्द पाहिजे. माहितीचं व्यवस्थीकरण. आपण डाटा हँडलिंग एकदम साधं सोपं वाटतं, बरोबर ना? डाटा हँडलिंग कोणचं असतं हे? आणि एक तुम्हाला मी एक सांगतो की याचं ट्रान्सलेशन वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका बरं का, अजिबात भानगडीत पडू नका. तुम्ही जर नवीन असाल, हिंदी समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, परंतु म्हणजे सवय तशी लावू नका. मी जसं सांगतोय तुम्हाला तसं तुम्ही पटपट आपण नैसर्गिक भाषेमध्ये फक्त समजून घेत चला. अगदी मराठी वाचताय तसं येत तुम्हाला येणार नाही, मी सांगतो, मला माहिती तुम्हाला येणार नाही, तुम्हाला 7 दिवस नाही येणार, 8 दिवस येणार नाही, परंतु ती सवय लावू नका की त्याचं ट्रान्सलेशन करायची. अजिबात सवय लावू नका. तुम्ही अगदी हिंदीमध्ये जसं मराठी वाचतो तसं वाचून तसं संदर्भासहित समजून घ्यायचा प्रयत्न करा. संदर्भासहित तुम्हाला याच्यातले बरेच शब्द माहिती, एक दोन शब्द माहिती नसतात, तर तुम्ही त्या इतर जे काय तुम्हाला माहिती असलेले शब्द आहेत ते त्यांच्या सहित त्याचा अर्थ काढा, परंतु ट्रान्सलेशन करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. बरोबर? मराठीमध्ये एकदम बिनधास्त समजून घ्या, ते समजेल तुम्हाला. प्रश्नाच्या तुम्ही अगदी उत्तराच्या अगदी तुम्ही करेक्ट जवळ जाणार. बघा आता, आंकड़ों का प्रबंधन के संबंध में कौन सा सही है? एक दंड आलेख ऐसे आंकड़ों को प्रस्तुत करता है जो समय के साथ लगातार बदलता है. जे एक दंड आलेख आपण काढला, दंड आलेख या ठिकाणी काढला, त्याच्यामुळे काय होतं? आकडे सांगितले जातात जो या ठिकाणी समय के साथ वेळोवेळी काय होतं पा? बदलत राहतो पा. बरोबर ना? बर, नंतर एक रेखा आलेख आंकड़ों की विभिन्न श्रेणियों के बीच तुलना करके काम आता है. म्हणजे एक रेखा आलेख आहे, तर आकड्यांमध्ये काय करतो? या ठिकाणी तुलना करतो. त्यानंतर एक आयत चित्र किसी एक संपूर्ण के भिन्न भागों की तुलना करने के लिए उपयोग किया जाता है. एक आयत चित्र आहे, तर तो या ठिकाणी जो काय संपूर्ण भाग म्हणजे संपूर्ण भाग आहे आणि जे काय त्याचे अपूर्णांक आहे त्याची तुलना करण्यामध्ये मदत करतो. आंकड़ों का आलेख द्वारा प्रदर्शन समझने बहुत आसान होता है. म्हणजे जे आकडे आहेत, आंकड़ों का आलेख के द्वारा प्रदर्शन, जे आकडे जे संख्या असतील त्या आलेखाच्या माध्यमातून प्रस्तुत होतात, प्रेझेंट होतात, तर ते बहुत आसान होतं, म्हणजे समजून घेण्यासाठी तिची मदत होते. जब भी आंकड़ों का रुझान या तुलना दिखानी हो, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला संख्यांची काय एखादा म्हणजे रिझल्ट दाखवायचा असेल किंवा त्याची तुलना दाखवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला ठिकाणी जी काही आपण जे मांडतो ना, मांडणी जी करतो ना, ती उपयुक्त असते. सांगा बरे कोणतं करेक्ट येईल तुमचं? मला असं वाटतं अगदी बऱ्याच जणांनी करेक्ट दिले बरं का, परंतु काहींनी थोडंसं या ठिकाणी गोंधळ म्हणजे केलाय. ठीक आहे, असो. तर बघा लक्षात घ्या की अ बार ग्राफ डिस्प्ले डाटा दॅट चेंजेस कंट्रोल, तो या ठिकाणी बदलतो का? म्हणजे तुम्ही जी काही माहिती सांगितली, जो काही डाटा तुमच्याकडे दिलाय ना, जे काही संख्या दिलेली आहेत ना, जी काही माहिती दिली ते तुम्ही मांडताना
मग ती बदलेल का सांगा, बदलेल का? ती बदलणार नाही, म्हणून तुमचं पहिलं उत्तर पहा चुकीचं येईल. लाईन ग्राफ इज यूज टू शो कंपॅरिझन अमॉंग कॅटेगरीज ऑफ डाटा. म्हणजे जो लाईन ग्राफ आहे तो या ठिकाणी आपण कशासाठी वापरतो की कंपॅरिझन तुलना करण्यासाठी, जे काही कॅटेगरी असेल ती तुलना करण्यासाठी वापरतो. तर याच्यासाठी या ठिकाणी काय पाहिजे चुकीचे येईल की एक रेखा आलेख आंकड़ों की विभिन्न श्रेणियों के बीच तुलना करने के, म्हणजे जे काय संख्यांची काही विभिन्न श्रेणी आहे तर त्याच्यामध्ये पहा म्हणजे महत्वाचे असते. नंतर हिस्टोग्राम इज यूज टू कम्पेअर द पार्ट्स ऑफ होल. बघा म्हणजे या ठिकाणी आपण पार्ट्स ऑफ होल म्हणजे जे पूर्ण आहे ना तर त्याचा भाग दाखवण्यासाठी आपण वापरतो का? तर नाही, बरोबर ना. म्हणजे आपल्याला फक्त डाटा हँडलिंग महत्वाचं आहे. तर आपण कशासाठी वापरत असतो तर अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजे ग्राफिकल मग तुमचं कोणतंही आलं, बार ग्राफ येईल, तुमचा लाईन ग्राफ येईल, तुमचा हिस्टोग्राफ येईल. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये तुमचं सगळं त्या ठिकाणी समाविष्ट असेल. बघा तुमचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आलं म्हणजे कोणतंही असेल ना, तुमचा बार ग्राफ असेल, लाईन ग्राफ असेल, हिस्टोग्राम काही असेल तर तुमचं या ग्राफिकल मध्ये काय होतं समाविष्ट होतं. तर हे तुम्ही कशाच्या माध्यमातून दाखवू शकता आपण, बरोबर. मग हे कशासाठी होतं की तुम्हाला जी माहिती दिलेली आहे, ही जी काही माहिती दिलेली आहे तर ती समजून घेण्यासाठी आपण ती माहिती व्यवस्थित मांडतो. त्यामुळे ती माहिती आपल्याला एका दृष्टिक्षेपामध्ये दिसते, ती समजते आणि नंतर आपण काय करतो, देयर इज अ ट्रेंड ऑर कंपॅरिझन टू बी शो, आणि मग त्याची जी माहिती आहे ही माहिती समजून येते आणि त्याचा आपला काय ट्रेंड काय आहे नेमकं, त्या माहितीमध्ये नेमका काय बदल होतोय, बरोबर ना. तर तो समजून येतो आणि सगळ्यात महत्त्वाची तुलना सुद्धा आपल्याला करता येते. म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येईल, कारण सगळ्यांचा समावेश तुम्हाला याच्यामध्ये होतो. ती माहिती आपण व्यवस्थित मांडतो आणि त्याच्यामुळे एका दृष्टिक्षेपामध्ये सगळी माहिती येईल आणि त्याच्यातून आपला जो रिझल्ट दाखवायचा आहे, जी काय आपल्याला तुलना करायची, बरोबर. आणि त्याच्यावरती आधारित आपण मुलांना प्रश्न विचारतो ना, किंवा कोणती समजा फुलांची संख्या, कोणत्या फुलांची संख्या जास्त आहे, किंवा समजा कोणत्या ह्याच्यामध्ये किती जास्त आहेत, कितीने कमी आहेत, हे आपण मुलांना सांगतो आणि मग ते आपण एकत्रितपणे मांडली की नाही तर ते मुलांना सोपं जातं. त्याला म्हणून डाटा हँडलिंग. करेक्ट ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे बघा. Which of the following is not related to Indian mathematics? ठीक आहे. Which of the following is not related to mathematics? Indian mathematics. आता या ठिकाणी बघा एखादा प्रश्न असा विचारतो, निम्नलिखित में से कौन सा भारतीय गणित संबंधित नहीं बा? भारतीय गणित से संबंधित नहीं है. चरक संहिता, सूर्य सिद्धांत, बौधायन सूर्य सिद्धांत, बौधायन बौद्ध शुल्भ आहे ना, शुल्भ एक पेरिंग मिस्टेक आहे, शुल्भ सूत्र आणि लीलावती. यापैकी कोण रिलेट करत नाही पहा. चरक संहिता नाही याच्यामध्ये. ठीक आहे. चरक संहिता तर चरक संहिता हे काय याच्यामध्ये पहा समाविष्ट होणार नाही. बाकी पहा तुमचं सूर्य सिद्धांत येईल, बुद्धायन आणि लीलावती हे तुमचं भारतीय गणिताशी संबंधित येतात. यांनी जे काही आपले वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक लेखन केलं, परंतु चरक संहिता या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. कोणतं समाविष्ट नाही असं विचारलंय तर बघा याबद्दलची माहिती. चरक संहिता काय पहा, चिकित्सा विज्ञान याबद्दल या ठिकाणी त्यांनी ग्रंथ लिहिला, गणिता संदर्भात त्यांनी कुठलाही संशोधन वगैरे केलं नाही. चरक संहिता, बरोबर ना. प्राचीन भारतीय आयुर्वेद या संदर्भाचा ग्रंथ आहे. सूर्य सिद्धांत तर खगोलशास्त्र आणि गणित तर यासाठीचा हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे सूर्य सिद्धांत. बौद्धायन शुल्भ सूत्राचं ज्यामिती असेल, क्षेत्रफळ असेल, पायथागोरस सिद्धांत आहे याच्याशी संबंधित. लक्षात ठेवा, ही महत्वाची माहिती लक्षात ठेवा. बौद्धायन शुल्भ सूत्र ज्यामिती, बरोबर, त्रिमिती असेल, क्षेत्रफळ असेल आणि पायथागोरस सिद्धांत आहे याच्याशी संबंधित आहे. आणि लीलावती हा भास्कराचार्य द्वारा लिहिलेला एक प्रसिद्ध गणित पुस्तक आहे. लीलावती कोणामार्फत लिहिलंय पहा, भास्कराचार्य यांच्या मार्फत पण लिहिलेलं आहे. लक्षात आलं. म्हणून पहिला या ठिकाणी पहा येणार नाही, संहिता येणार नाही. करेक्ट आहे पहा. आयुर्वेदाशी संबंधित बरोबर आहे पहा. बुरे सर करेक्ट, बरोबर. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी याच्याशी येत नाही. शेवटचा प्रश्न बघा. Jasmine said a rectangle has two pairs of opposite sides parallel. A square also has two pairs of opposite sides parallel, and so does a parallelogram. So both rectangle and square are also parallelograms. Jasmine is at that stage of Venn-Hill theory of geometrical thinking. आता बघा आपण Venn-Hill theory आपण बघितल्या पाठीमागं. आपला तो व्हिडिओ बघा, आपण नंतर एकदा परत तो बघणार आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओ आपण झालेला आहे आपला Venn-Hill थेअरी. यामध्ये म्हणजे बरेच काय आपण चॅप्टर बघितलं किंवा जे काही क्वेश्चन बघितले त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेले आहे. ठीक आहे. Venn-Hill थेअरी. मग याच्यामध्ये तो कोणत्या स्टेजला आहे असं विचारले.
की बघा एक आयत में विपरीत भुजा म्हणजे काय समोरासमोर ज्या काय 5 जोड्या असतात त्या समान असतात. जो एक वर्ग चौरस आहे त्याच्यामध्ये पण विपरीत भुजाओं के दो युग समांतर होते. बघा काय जे काय 2 जोड्या असतात त्या समान असतात. उसी प्रकार त्याच्याच अनुसार समानांतर चतुर्भुज में भी समान इसलिए आयत और वर्ग दोनों ही समांतर चतुर्भुज होगे. आणि त्याच्याच अनुसार जो काय पॅरलोग्राम आहे तो सुद्धा म्हणजे जो काय चौरस आहे आयत आहे त्याच्यानुसार तो सारखा असेल. आणि म्हणूनच या ठिकाणी आयत आणि जे दोन्ही वर्ग असेल वर्ग दोन्ही समांतर चतुर्भुज होगे. ते कसे 5 समांतर चतुर्भुज असणार आहेत. बरोबर म्हणजे बोथ रेक्टेंगल आणि स्क्वेअर आर पैरेललोग्राम्स. तर वेन हिले के सिद्धांत के ज्यामितीय चिंतन के डॅश स्तर पर है. मग तो विद्यार्थी वेन इलेच्या कोणत्या स्टेजवरती आहे. संबंधों की समज म्हणजे पहा रिलेशन जोडलंय का, फॉर्मल डिडक्शन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे की अनालिसिस आहे. बघा सोपं आहे. बघा याच्यामध्ये हे खूप सोपं आहे. त्याने काय केलंय बघा ना, फक्त त्यांनी काय केलंय की समजा बघा आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या तसंच या ठिकाणी त्यांनी चौरसाच्या काय केलं ज्याचा बाजू आहे त्या सारख्यात हे काढलं आणि मग ह्या दोघांवरनं काय केलं पॅरलोग्राम मध्ये सुद्धा तसंच होतं असं त्यांनी काढलं. म्हणजे या ठिकाणी त्याने संबंध लावलाय ना. काय केलंय त्यांनी संबंध लावलाय म्हणजे तो फक्त आणि फक्त संबंधों की समज म्हणजे पहा रिलेशनशिप या स्टेजवरती पहा आहे. बरोबर का. संबंध फक्त संबंधों की समज म्हणजे पहा जे रिलेशनशिप्स आहे तर याच स्टेजवरती आहे तो एकमेकांशी संबंध लावतोय. मागचा संबंध पुढच्याशी आणि मग त्या दोघांचा संबंध तिसऱ्याशी लावला जातोय आणि त्याच्यावरनं तो मग वर्गीकरण करणं वगैरे या गोष्टी करेल आणि मग तो मग पुढच्या स्टेजवर पहा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय असतं बघा. फॉर्मल डिडक्शन काय असतं की या ठिकाणी तुम्ही शेवटी निष्कर्ष काढता म्हणजे ही तुमची शेवटची स्टेज असते. फॉर्मल डिडक्शन म्हणजे तो फॉर्म बघा इथं सुद्धा पियाजेचा सिद्धांत कामाला येतो. फॉर्मल डिडक्शन तुम्ही कुठं करणार आहे, तुम्ही निगमनात्मक तर्क कुठं करणार आहे की ज्या वेळेस तुम्ही एकदम वरच्या लेवलला असला म्हणजे 13+ वयोगट तुमचा असेल त्यावेळेस तुमचं फॉर्मल डिडक्शन होईल. बरोबर म्हणजे तुम्ही काय करणार अमूर्त गोष्टी त्याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढणार. म्हणून या ठिकाणी तुमचा हा जो वर्ग आहे आपण म्हणू की हा तुमचा 4थी ते 1ली ते 5वीचा वर्ग आहे त्यामुळे फॉर्मल डिडक्शन होणार नाही. हा इथं व्हिज्युअलायझेशन होईल. व्हिज्युअलायझेशन कसं असतं तर याचा आपण म्हणतो समजा एखादा समोसा आहे. आता हा समोसा आहे ठीक आहे. आता हा समोसा आहे आता दिसतोय का तुम्हाला बघा समोसा. याच्यामध्ये त्याने बघितलं की याच्यामध्ये हा त्रिकोण आहे पहा ठीक आहे. नंतर बघा एखादी अशा प्रकारची चॉकलेट आहे. बरोबर चॉकलेट आहे. आता चॉकलेट थोडीशी मला हे करायला लागेल तुम्ही म्हणणार नाही सर हा गोलच तुम्ही काढलाय ठीक आहे कारण चॉकलेट काय अशी नसते. आता आपण समोसा म्हणू शकतो परंतु अशा प्रकारची काय पहा चॉकलेट आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू आयत आहे असं ठिकाणी तो म्हणेल. म्हणजे जे जे काय वस्तू तो बघेल त्याच्यामध्ये तो जर आकृती शोधत असेल तर त्याला म्हणायचं व्हिज्युअलायझेशन. तर ही पहिली स्टेज असते व्हिज्युअलायझेशन पहिली स्टेज असते. आणि अनालिसिस काय असणार आहे तुमचं डिडक्शनच्या आधी अनालिसिस म्हणजे तुम्ही वर्गीकरण केलं तुम्ही सहसंबंध लावला नंतर वर्ग बघा तुम्ही काय केलं संबंध लावला नंतर तुम्ही काय करणार वर्गीकरण करणार. वर्गीकरण केल्यानंतर तुम्ही विश्लेषण करणार. विश्लेषण केल्यानंतर तुम्ही तर्क वगैरे लावायला शिकणार. या पुढच्या स्टेप आहेत ठीक आहे. म्हणून या ठिकाणी तो फक्त या स्टेजवरती आहे संबंधों की समजवरती पहा. डोक्यावर गेलं का. आपण बघितलं ना मॅडम हे तुम्ही बघितलंय की आपण हे घेतलेलं आहे ठीक आहे. आणि आपण बघणार आहे परत नवीन लोकांनी असं काही वाटून घेऊ नका टेन्शन घेऊ नका. फक्त पाठीमागचे गणित तुम्हाला त्यामुळे म्हणलं की बघा आपण हे सगळे सिद्धांत 1 बाय 1 बघणार आहे एकदा परत एकदा त्यामुळे सगळं तुमचं क्लिअर होईल. फक्त लक्षात घ्या की इथं बघा साधं सोपं आहे. जरी तुम्ही एखादं नाही बघितलं तरी सुद्धा इथे तुमच्या लक्षात येते की समजा आयताचा संदर्भ त्यांनी वर्गासोबत चौरसोबत लावला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे काही समांतर चतुर्भुज आहे समांतर चतुर्भुज आहे तर याच्याशी या दोघांचा संदर्भ लावला म्हणजे संबंध म्हणजे रिलेशन जोडलंय. म्हणून लक्षात ठेवायचं संबंधों की समज याची पण झालेली आहे पा. काय झालं आयत बाजूला त्रिकोण चॉकलेट मध्ये आयत आणि बाजूला त्रिकोण तयार झालं चॉकलेट बघा हा ठीक आहे चालेल. हा सर सकाळी आपला 7:30ला सेशन होतो ठीक आहे. आज आपला थोडासा उशिरा झाला. सांगा 15 पैकी स्कोर किती आला. आज थोडासा उशीर झाला रात्री थोडस जरा ब्लड डोनेशन करायला गेलो होतो उशिरा आणि मग त्याच्यामुळं सकाळी थोडस आपण उशिरा घेतला. 7:30ला आपला रोज असतो 7:30ला आणि